गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा आपण चॅप्टर स्टार्ट केला होता. तर काल आपण त्याचं थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. म्हणजे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण जे बेसिक 3 गॅसेस लॉ होते तर ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केले होते. तर त्याच्यात बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेक्स लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम आणि त्यांची करस्पॉन्डिंग इक्वेशन्स आपण बघितली होती. कोणत्या सिच्युएशनच्या अंडर ते लॉज आहेत ते आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं तर बिहेवियर ऑफ गॅसेस आपण स्टार्ट केलं होतं. बिहेवियर ऑफ गॅसेसमध्ये आपण जस्ट इतकंच बघितलं होतं की जसं आपलं मायक्रोस्कोपिक वर्ड काम करते, म्हणजे मायक्रोस्कोपिक इन द सेन्स काय एकदम टायनी पार्टिकल, तसं आपलं मॅक्रोस्कोपिक वर्ड काम करत नसते. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जे स्टडी करतोय ते सगळं मॅक्रो म्हणजे मोठ्या स्केलचं आपण स्टडी करतोय. सगळे इक्वेशन न्यूटनचे जे आपण लॉज वापरतोय, न्यूटनचे जे 3 गतिविषयक नियम आहेत ते, परत न्यूटनची कायनॅमेटिकल इक्वेशन्स, ही सगळी मॅक्रोस्कोपिक लेवलची इक्वेशन्स आहेत. म्हणजे काय तर मोठ्या स्केलला आपण ती इक्वेशन्स लावू शकतोय. पण जर तुम्ही टायनी पार्टिकलसाठी बघितला मायक्रोस्कोपिक तर त्या थोड्याशा गोष्टी चेंज होतात. तर आपण जे काल पॉईंट स्टार्ट केला होता बिहेवियर ऑफ गॅसेस त्यालाच थोडंसं आता आपण एक्सटेंडेड करूया. तर चला बघूया आपण बिहेवियर ऑफ गॅसेस. तर बिहेवियर ऑफ गॅसेस म्हणजे गॅस कसं बिहेव करते हे आपल्याला बघायचं आहे या पॉईंटमध्ये. तर आपण डे टू डे लाईफमध्ये बघितला, एखादा जर तुम्ही स्टोन घेतला आणि तो जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केला तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट असतोय. मग त्याच्यामुळे त्याचं डिॲक्सेलरेशन होतं. डिॲक्सेलरेशन म्हणजे काय, जसं तुमचा दगड वर जायला स्टार्ट करतोय अर्थच्या सरफेसपासून तसं त्याची व्हेलॉसिटी कमी कमी व्हायला लागते, त्याला आपण डिॲक्सेलरेशन म्हणतो. बरोबर आहे. जसं आपण स्टोन अपसाईडला थ्रो करतोय तर त्याची व्हेलॉसिटी कमी होते आणि काही क्षणानंतर तो रेसला होतो आणि तो परत डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये याला स्टार्ट करतो, त्यावेळेला त्याचे ॲक्सेलरेशन होते. हे जे झालं याच्यासाठी आपल्याला न्यूटन्स कायनॅमेटिकल 3 इक्वेशन्स आहेत, त्याचा वापर करून आपल्याला किती हाईटवर गेला, परत तो किती वेळ हवेत राहिला, किंवा तो ओरिजिनल पाथपासून किती डिस्टन्सवर जाऊन परत तो अर्थला टच होणार आहे, ज्याला आपण रेंज म्हणतोय. जर अँगल 90 डिग्री असेल तर तो तसा वर जाऊन खालीच येणार, त्यामुळे त्यावेळेला रेंज तुमची 0 असणार आहे. हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. पण गॅसेससाठी हे डायरेक्ट न्यूटनचे लॉ आपण लावू शकत नाही. कारण कालच आपण बघितलं होतं, जर तुम्ही 1 मोल ऑफ अ गॅस जर कन्सिडर केला तर त्याच्यात किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत, तर 1 मोल ऑफ अ गॅसमध्ये तुमचे ॲव्होगॅड्रो नंबर, ज्याला आपण NA म्हणतोय, ॲव्होगॅड्रो नंबर NA, A फॉर ॲव्होगॅड्रो आणि N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर काय सांगतोय तर 1 मोल ऑफ अ सबस्टन्समध्ये, आता सबस्टन्स मी का म्हणलेला आहे तर आपण गॅसला मी सबस्टन्स असं म्हणलेलं आहे, तर 1 मोल ऑफ अ गॅस किंवा सबस्टन्समध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत तर त्याला आपण ॲव्होगॅड्रो नंबर हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे आणि तो किती असणार आहे 6.022 × 10⁻23 नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ मोलिक्युल्स म्हटलं तरीही चालेल. पार्टिकल्स म्हणा किंवा मोलिक्युल्सला, मोलिक्युल्स हा ॲज आपण पार्टिकल म्हणून कन्सिडर करणार होतो. तर बघा, जसं आपण स्टोनसाठी एक इक्वेशन लावू शकतोय तसं 1 मोल ऑफ अ गॅस घेतला तर त्याच्यासाठी इतके नंबर ऑफ इक्वेशन्स असणार आहेत आणि ते सायमल्टेनियसली सॉल्व करणे म्हणजे खूप किचकट काम आहे. बरोबर आहे. कारण जर तुम्ही 2 इक्वेशन घेतला तर तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व करू शकता. 3 घेतला तर ते सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये मेथड्स आहेत, मॅट्रिक्स, क्रॅमर्स रूल वगैरे, ते तुम्ही यूज केला तर तुम्हाला ती सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता येईल. पण जर तुमचे इतके नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, म्हणजे 6.022 × 10⁻23 नंबर ऑफ इक्वेशन्स आहेत आणि ते आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहेत, म्हणजे हे नियर टू द इम्पॉसिबल आहे. नियर टू द इम्पॉसिबल म्हणजे खूप अवघड काम आहे. त्यामुळे आपण प्रत्येक पार्टिकलचा आपण स्टडी करत नाही, तर आपण कलेक्शन ऑफ पार्टिकल्स आहे त्यांचा आपण कंबाईन स्टडी करणार आहोत. तर बिहेवियर ऑफ गॅसेसमध्ये काय स्टडी करणार आहोत तर इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा स्टडी करणार आहोत, पण कोणत्या स्केलला, मॅक्रोस्कोपिक लेवलला. म्हणजे पार्टिकल मायक्रोस्कोपिक आहे हे लक्षात ठेवा. पार्टिकल किंवा मोलिक्यूल, पार्टिकल और मोलिक्यूल हा मायक्रोस्कोपिक लेवल असणार, मायक्रोस्कोपिक. पण त्याचा इफेक्ट कसा असणार आहे, इफेक्ट आपण स्टडी कसं करणार आहे तर तो मॅक्रोस्कोपिक लेवलला स्टडी करणार आहे. मायक्रो म्हणजे टायनी, एकदम स्मॉल स्केलला, आणि मॅक्रो म्हणजे काय तर मोठ्या स्केलला आपण त्याचं स्टडी करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण एका पार्टिकलसाठी आपण इक्वेशन तयार करणार आहोत आणि ते
एन म्हणजे इतके जर तुमचे नंबर एन मोल्स ऑफ गॅसेस असेल तर त्याच्यात एन इतके नंबर ऑफ पार्टिकल असेल कॅपिटल, तर तितक्या नंबर ऑफ पार्टिकलसाठी आपण ते लावणार आहोत आणि त्याची मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहेत. मग मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हणजे काय असणार आहे, तर काल आपण स्टडी केलं होतं ज्याला आपण थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स म्हणलं होतं. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, पी, व्ही आणि टी हे मॅक्रोस्कोपिक त्याचा इफेक्ट असणार आहे. म्हणजे एक पार्टिकल घेतला तर त्याच्यामुळे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर किती आहे हे तुम्हाला सांगणं म्हणजे थोडंसं इनकन्व्हिनियंट वाटते, म्हणजे नॉनसेन्स टाईपचं वाटते. पण जर तुम्ही कलेक्शन ऑफ पार्टिकल्स घेतला आणि ते एका कंटेनरमध्ये ठेवला तर त्या गॅसनं त्या कंटेनरवर किती प्रेशर एक्झर्ट केले, त्या गॅसचं व्हॉल्यूम किती असणार आहे. आता ते गॅस ज्या कंटेनर आहे त्याचाच तो व्हॉल्यूम असणार आहे ऑब्व्हियसली, आणि त्या पूर्ण गॅसेसची जी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यामुळे जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे टेम्परेचरला ते किती असणार आहे हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. म्हणजे जे तुमचं मायक्रोस्कोपिक तुमचं बिहेवियर आहे पार्टिकलचं ते तुम्हाला काय देणार आहे, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यासारख्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज देणार आहेत. बरोबर आहे, हे तुमचं बिहेवियर ऑफ गॅसेस आहे. तर बिहेवियर ऑफ गॅसेससाठी एक बेसिक अजम्पशन्स तुम्हाला करणं गरजेचं पडते की जे मॅक्सवेल आणि बोल्झमननी केले होते. तर ते काय असणार आहे, गॅसेस साठी आता एक ते अजम्पशन लिहून घेतो मी, म्हणजे असं ते अजम्पशन म्हणता येणार पण त्यांनी एक कन्सिडरेशन केलं होतं. तर त्यांचं कन्सिडरेशन काय होतं, तर जे गॅस मॉलिक्यूल आहेत किंवा गॅसचे जे पार्टिकल आहेत, गॅस मॉलिक्युल्स ह्याला त्यांनी कसं कन्सिडर केलं होतं, गॅस मॉलिक्यूलला त्यांनी कसं कन्सिडर केलं होतं, तर रिजिड बॉल सारखं त्यांनी कन्सिडर केलं होतं. रिजिड बॉल्स किंवा रिजिड डॉट्स म्हणलं तरी चालेल. रिजिड बॉल सारखं त्यांनी कन्सिडर केलं होतं. म्हणजे आपण जर चेंडू जर कन्सिडर केला तर त्याला डेफिनेट व्हॉल्यूम ओके असणार आहे, मास तर असणारच ऑब्व्हियसली. आणि जर तुम्ही कोलिजन केला तर तुम्ही कोइफिशियंट्स ऑफ रेस्टिट्यूशन, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे सगळं करून तुमचे इन्सिडेंट, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, परत डायरेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. सेम त्याच कंडिशनच्या अंडर आपल्याला गॅस मॉलिक्यूल सुद्धा स्टडी करायचे आहेत, फक्त इतक्या मोठ्या स्केलला म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबरच्या स्केलला आपल्याला ते स्टडी करायचे. तर त्यासाठी त्यांनी बेसिक अजम्पशन्स काय केलेत बघा, रिजिड बॉल्स. आणि हे जे रिजिड बॉल्स आहेत ते न्यूटनचे लॉ फॉलो करणार आहेत. त्यामुळे हे रिजिड बॉल्स आहेत. रिजिड बॉल्स म्हणजे काय, तर त्यांनी त्याला अजम्पशन केलं होतं की त्याला व्हॉल्यूम समथिंग असणार आहे. व्हॉल्यूम म्हणजे त्याला साईज आहे काहीतरी, मॉलिक्यूल असलं म्हणजे ऑब्व्हियसली साईज असणार. कारण का, तर त्याच्या आधी डाल्टननी सांगितलं होतं की ॲटम म्हणजे काय, तर सगळ्यात इंडिव्हिज्युअल पार्ट, म्हणजे त्याच्या खाली आपण त्याचं सब डिव्हिजन करू शकत नाही. त्यामुळे जर त्याला साईज असेल तर त्याला मास पण असणार आहे. परत मास बाय व्हॉल्यूम म्हणजे तुमचं काय असणार आहे, डेन्सिटी. म्हणजे या पुढच्या गोष्टी सगळ्या असणारच आहेत. त्यामुळे रिजिड बॉल्स असेल तर ते न्यूटनचा लॉ फॉलो करू शकतात किंवा करणारच आहेत. ऑब्व्हियस न्यूटन्स लॉ फॉलो करणार आहेत. आणि ह्याचा वापर करून आपण ह्या ज्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहेत त्याचं आपण स्टडी करणार आहे किंवा त्याचं इक्वेशन आपण इव्हॉल्व करणार आहेत. समजलं, म्हणजे सगळ्यात बेसिक अजम्पशन्स काय केले, गॅस मॉलिक्यूल कॅन बी ट्रीटेड म्हणजे आपण त्याला कन्सिडर करू शकतोय कसं, टायनी रिजिड बॉल्स म्हणजे काय, लहान. रिजिड म्हणजे काय, तर रिजिड म्हणजे अशा गोष्टी की ज्यांना तुम्ही फोर्स लावला तरी त्या कॉम्प्रेस होऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांचा साईज हा फिक्सच राहणार आहे. बरोबर आहे, त्याच्यावर तुम्ही कितीही इन्फायनाईट अमाऊंट ऑफ फोर्सला जर लावला तर त्यांच्यात जी साईज आहे ती कमी पण होणार नाही, जास्त पण होणार नाही. त्यांना रिजिड म्हणायचं. आणि बॉल्स म्हणजे काय, जस्ट टायनी स्पियर्स. त्यामुळे त्यांचं मेन बेसिक अजम्पशन्स काय होतं, गॅस मॉलिक्युल्स कॅन बी ट्रीटेड ॲज अ रिजिड बॉल विच फॉलोज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याच्याद्वारे त्यांनी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस त्यांनी इव्हॉल्व केली किंवा त्यांचे इक्वेशन त्यांनी ऑब्टेन केलीत. आणि त्या इक्वेशनचं इफेक्ट काय असणार आहे, तर तुम्हाला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या ज्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला इन टर्म्स ऑफ इक्वेशन्स लिहिता येतात. म्हणजे तुम्हाला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येते. किंवा तुम्ही जे आयडियल गॅस मागच्या वेळेला बघितलं होतं आपण, PV = nRT, हे सुद्धा तुम्हाला ह्या बेसिक अजम्पशनमधून आपल्याला प्रूव्ह करता येते. त्यामुळे हे एक बेसिक अजम्पशन खूप महत्त्वाचं आहे. तर काय बघा, गॅस मॉलिक्यूल रिजिड बॉल आहेत आणि ते न्यूटनचे लॉज फॉलो करतात. आणि दुसरं एक बेसिक अजम्पशन्स आहे, म्हणजे हे एकदम फर्स्ट म्हणा, ॲक्च्युली त्यांनी असं लिस्ट केलं नव्हतं की हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, थर्ड आहे, पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी ह्याला फर्स्ट तुम्ही अजम्पशन म्हणा की गॅस मॉलिक्यूल हा रिजिड बॉलसारखं काम करतात आणि ते न्यूटनचे लॉज फॉलो करतात. न्यूटनचे लॉज फॉलो करतात म्हणजे काय, तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हे जे बेसिक कन्झर्वेशन प्रिन्सिपल आहेत हे टायनी रिजिड बॉल्स फॉलो करतात. परत कोलिजनचे लॉ सुद्धा फॉलो करणारच आहेत ऑब्व्हियसली. त्यामुळे हे तुमचं पहिलं बेसिक अजम्पशन असणार आहे. बघा, सेकंड अजम्पशन काय म्हणलेत, तर तुमचे जे गॅस मॉलिक्यूल आपण रिजिड बॉल सारखं आता ट्रीट करणार आहेत. तर हे रिजिड बॉल्स आहेत ते कसं
त्यांचं डायनॅमिक कसं असणार आहे, डायनॅमिक्स म्हणजे त्यांची मोशन कशी असणार आहे, तर त्यांच्या मोशनबद्दल हे सेकंड अजम्पशन असणार आहे. तर त्यांची मोशन कशी असणार आहे, तर मोशनबद्दल आपली सेकंड अजम्पशन असणार आहे. ही मोशन कशी असणार आहे, तर रँडम मोशन असणार आहे, रँडम मोशन असणार आहे. ओके, रँडम मोशन म्हणजे काय, जर तुम्ही 11वीला तुम्ही जर लक्षात असेल तर आपण हे स्टडी केलं होतं कोलिजन्स. कुठलं कोलिजन स्टडी केलं होतं, हेड टू हेड कोलिजन केलं होतं. म्हणजे दोन पार्टिकल येतात, एकमेकांना समोरून समोर टक्कर होते आणि परत त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनमुळे तुम्ही किती एनर्जी लॉस झाली किंवा त्यांच्या फायनल व्हेलॉसिटीज आपण कॅल्क्युलेट करतो. त्याला फक्त 2 पार्टिकल होते, बरोबर आहे. समजा तुम्हाला 3 पार्टिकलचं कोलिजन स्टडी करायचं आहे. म्हणजे कंटेनर घ्या, एखादा कंटेनर घेऊया, समजा इथं कन्सिडर करा. आता मी कंटेनर काय घेतलं तर ह्याला सांगतो, जर 2 पार्टिकल असेल तर तुम्ही हेड टू हेड कोलिजन करू शकता इझिली. किंवा जर तुम्ही सम अँगलनं केला, म्हणजे समथिंग अँगलनं केला तर तुमचं ते कोलिजन होऊ शकते. समजा हा एक पार्टिकल आहे, याची व्हेलॉसिटी v1 आहे, सेकंड पार्टिकल आहे, याची व्हेलॉसिटी v2 आहे. ओके, v1 आणि v2 हे काही क्षणानंतर इथं जाऊन समजा कोलाइड झाले, तर हा जो पार्टिकल आहे याला मी ए म्हणतो, याला म्हणतो बी. हा ए मे बी ह्या डायरेक्शनमध्ये गेला आणि नंतर बी हा परत कोलिजन नंतर या डायरेक्शनमध्ये गेला. हे एकदम सिंपल टाईप ऑफ कोलिजन आहे. त्याच्यात फक्त 2च पार्टिकल आहेत, बरोबर आहे. आणि यांची डायरेक्शन कशी आहे, रँडमच आहे ऑब्व्हियसली. कारण का ते दोघं एकमेकांच्याकडे फक्त काय हे एकमेकांच्याकडे त्यांची व्हेलॉसिटी अप्रोचिंग आहे, त्यामुळे ते कोलिजन झाले. पण तसं गॅसेसमध्ये नसणार आहे. कारण का, गॅसेसमध्ये ह्यूज नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गॅस मॉलिक्युल हा एकमेकांना पॅरल जात असणारा किंवा हेड टू हेड कोलिजन होत असणारा किंवा ते बरोबर एकमेकांच्याकडे डायरेक्टेड असणार आहे असं नाही. ते एकमेकांच्याकडे अवे पण जाऊ शकत असणार आहेत ऑब्व्हियसली. आणि मेन काय, तर गॅस हा कुठल्या तरी कंटेनरमध्ये असणार आहे, त्यामुळे ते परत त्याच्या कंटेनरच्या वॉलला इन्सिडेंट होऊन परत ते आतल्या साईडला येणारच आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही जी सिस्टीम आहे ती एकदम सिंपल आहे. दोन पार्टिकलचं कोलिजन घेतला तर, समजा 3 पार्टिकलचं कोलिजन घेतलं तर 3 पार्टिकलच्या कोलिजनमध्ये काय होणार आहे बघा, तर सिस्टीम थोडीशी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तर काय होणार आहे कॉम्प्लिकेटेड, तर बघा मी सिंपलसाठी काय करतो, हा पार्टिकल रेसला आहे असं मी कन्सिडर करतो. हा पार्टिकल रेसला आहे, हा पार्टिकल मोशनमध्ये आहे या डायरेक्शनमध्ये, आणि हा पार्टिकल समथिंग या डायरेक्शनमध्ये आहे, आणि हा तुमचा काय रिजिड वॉल आहे, म्हणजे कंटेनर आहे. हे फक्त गॅसेससाठी आपण अॅनॉलॉजी लावतोय. कारण का, जर तुम्ही गॅस ओपन स्पेसमध्ये ठेवला तर गॅस ऑल डायरेक्शनमध्ये स्कॅटर होऊन जाते. त्यावेळेला तुम्हाला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायला भेटत नाहीत. म्हणजे ह्या जर मॅक्रोस्कोपिक ज्या प्रॉपर्टीज आहेत गॅसेसच्या, ह्या जर आपल्याला स्टडी करायचं असलं तर गॅस कोणत्या तरी क्लोज्ड कंटेनरमध्ये ठेवणं गरजेचं असते. त्यामुळे ह्या 3 पार्टिकलसाठी मी क्लोज कंटेनर काढलेला आहे. तर बघा हा रेसला मी असं कन्सिडर केलेला आहे. कुठलाही गॅस मॉलिक्यूल हा रेसला कधीच नसतो, पण मी आयडियल केस कन्सिडर केलेली आहे. हा जो मधला मॉलिक्यूल आहे रेसला आहे, हा इकडे चाललेला आहे आणि हा एक आर्बिट्ररी डायरेक्शनमध्ये घेतलेला आहे. तर काय होणार आहे बघा, ह्या मॉलिक्यूलची ट्रॅजेक्टरी हा असं जाणार इन्सिडेंट, परत हा असा, परत असं कोलिजन्स तो फॉलो करणार आहे. ज्याला तुमचं अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असणार आहेत. म्हणजे जे तुमचे ऑप्टिक्सचे लॉज आहेत ते तुम्ही लावला तर तुम्हाला त्याची ट्रॅजेक्टरी सांगता येईल. समजा हा पार्टिकल कसं ट्राय करणार, तर हा असं करणार आहे. आता बरोबर हा हेड टू हेड झालेला आहे, त्यामुळे हा नेहमी अप अँड थ्रो अँड फ्रो, म्हणजे समोर समोर तुमचं फक्त इन्सिडेंट होत राहणार आहे. जर हे 2 पार्टिकल नसते तर, पण हा या तिसरा एक पार्टिकल आहे की जो मोशनमध्ये आहे बघा हा, त्याच्यामुळे हा कधीतरी ना कधीतरी इथं येऊन कोलाइड होईल याच्याशी, त्यावेळेला याची मोशन जी ही आहे ती चेंज होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पार्टिकल रेसला होता स्टार्टिंगला, हा फक्त ह्या 2 वॉल्स मध्ये तुम्ही कोलिजन होत होते, आणि हा जो तिसरा पार्टिकल होता तो कसा जात होता बघा, असा रँडमली डायरेक्शनमध्ये मूव्ह होत होता, बरोबर आहे. कधी अशी सिच्युएशन येणार आहे की हा पार्टिकल याच्याशी कोलाइड होणार आहे, त्यावेळेला यात हा स्वतःची एनर्जी याला थोडीशी देणार आहे आणि हा मोशनमध्ये जाणार आणि ह्याला समथिंग काहीतरी व्हेलॉसिटी येणार आहे, बरोबर आहे. सेम तसेच आता ह्याची ट्रॅजेक्टरी मग परत समथिंग काहीतरी असणारच आहे. मी अशी आर्बिट्ररी काढवले, म्हणजे काही पण असू शकते. त्यामुळे हे 3ही पार्टिकल एकमेकांना डिस्टर्ब करणार आहेत. म्हणजे जी तुमची सिंक्रोनायझेशन होतं की हा पार्टिकल थ्रू अँड फोर्थ, म्हणजे समोर समोर तुमचं कोलिजन होतं, हा रेस्टला होता आणि हा मोशनमध्ये होता. ह्या एकट्याच्या पार्टिकलच्या मोशनमुळं यांची सिस्टीम, यांच्या व्हेलॉसिटीज किंवा त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली, बरोबर आहे. म्हणजे 3 पार्टिकलसाठी जर सिस्टीम इतकी कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही इमॅजिन करा इतके नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर ही ट्रॅजेक्टरी कशी असणार आहे. ऑब्व्हियसली रँडमलीच असणार आहे. त्यामुळे याला आपण रँडम मोशन म्हणतोय. रँडम मोशन म्हणजे काय, तर रँडम म्हणजे काय, अनिश्चित, म्हणजे कोणत्याही डायरेक्शनमध्ये, त्याला असं पर्टिक्युलर डायरेक्शन स्पेसिफिक नसणार आहे. म्हणजे याला कशी स्पेसिफिक डायरेक्शन, समजा हे 2 पार्टिकल नसते तर हा जो पार्टिकल असणार आहे तो इन्फानाईट टाईमपर्यंत तो फक्त असाच रिबाउंड होत असणार आहे.
जर याची एनर्जी आपण लॉस होत नाही असं कन्सिडर केलं तर म्हणजे हा या वॉल्सला स्वतःची एनर्जी ट्रान्सफर करत नाही असं कन्सिडर केलं तर हा इन्फानाईट टाईमपर्यंत तो फक्त पुढं मागं म्हणजे हार्मोनिक ऑसिलेटर सारखं काम करणार आहे. पण ह्या दोन पार्टिकलच्या प्रेझेन्समुळं याची ट्रॅजेक्टरी थोडीशी चेंज होणार आहे आणि त्यामुळे हे तिघंही रँडम मोशनमध्ये जाणार आहेत. त्यामुळे रँडम मोशन म्हणजे काय तर त्यांच्या डायरेक्शन त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये असू शकते. म्हणजे कोणत्याही एक जण इकडे जात असेल तर दुसरा कोणत्याही डायरेक्शनमध्ये जाऊ शकत असणार आहे किंवा दोन पार्टिकल नेहमी एकमेकांना पॅरल पण जाऊ शकतात. नेहमी नाही, जोपर्यंत त्यांचं दुसरा पार्टिकल इंटरॅक्ट होऊन त्यांचे पार्ट डिवाइड करत नाही तोपर्यंत. त्यामुळे बघा पहिलं बेसिक अझम्पशन काय तर गॅस मॉलिक्यूल हे टायनी रिजिड बॉल्स आहेत की जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फॉलो करतात आणि ह्या न्यूटन्स लॉज ऑफ मोशनवरून आपण ह्या मॅक्रोस्कोपिक ज्या प्रॉपर्टीज आहेत प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ह्या कॅल्क्युलेट करू शकतो. आणि दुसरं बेसिक अजम्पशन काय आहे तर त्या पार्टिकल जे आपण स्टडी केले कन्सिडर केलेले आहेत कोणते रिजिड बॉल्स ज्यांना म्हणलेले आहेत त्यांची मोशन कशी असणार आहे तर ती रँडम मोशन असणार आहे. आणि ती रँडम मोशन कुठं असणार आहे तर ऑल डायरेक्शनमध्ये तुमची रँडम मोशन असणार आहे. कारण तुम्ही जर गॅस बघितला तर तो गॅस नेहमी आपण 1 डायमेन्शनल किंवा 2 डायमेन्शनल असं कन्सिडर करत नाही. म्हणजे हे जर बघितला हे गॅस मॉलिक्यूल नेहमी हे 2 डायमेन्शनमध्ये फिरू शकणार नाहीत. हा जर असा बॉक्स असेल म्हणजे समजा हा असा बॉक्स असेल तर हा तुमचा झेड डायरेक्शनला सुद्धा काहीतरी असणार आहे. म्हणजे तुमची सिस्टीम अजून थोडीशी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. त्यामुळे तुमची जी मोशन असणार आहे ती रँडम मोशन असणार आहे. तर लक्षात ठेवा तर बिहेवियर ऑफ गॅसेस कसं असणार आहे तर टायनी रिजिड बॉल सारखं असणार आहे. रिजिड बॉल्स म्हणजे काय तर असे पार्टिकल्स किंवा असे तुम्ही शेप कन्सिडर करा. बॉल म्हणजे काय स्पिअरच आपण कन्सिडर करणार आहे की त्यांची साईज कमी जास्त होणार नाही. तुम्ही भले त्याच्यावर कितीही प्रेशर लावा, कितीही फोर्स लावा, एक्झर्ट करा तर त्यांची साईज अजिबात कमी होणार नाही. तर त्यांना आपण म्हणतो रिजिड बॉल्स. आणि सेकंड काय तर त्यांची मोशन कशी असणार आहे रँडम असणार. आणि ह्या रँडम मोशनमुळेच आपल्याला प्रेशर नावाची एक क्वांटिटी जनरेट होते. ॲक्च्युली प्रेशर म्हणण्यापेक्षा प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या तिन्ही क्वांटिटी होतात. पण जी रँडम मोशन असते म्हणजे काय हे पार्टिकल या वॉल्सवर आपली एनर्जी मोमेंटम ट्रान्सफर करतात आणि मोमेंटमवरून आपण फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो न्यूटनच्या सेकंड लॉवरून. आणि फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर नावाची आपल्याला मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी भेटली बघा. म्हणजे हेच आपल्याला स्टेप बाय स्टेप असे कॅल्क्युलेशन सगळे करायचे आहेत. म्हणजे मॅक्सवेल बोल्झमन ज्यावेळी त्यांनी थेरी स्टार्ट केली त्यावेळेला एकदम बेसिक अजम्पशन्स घेतले होते. पण त्याचं जे आउटपुट होतं त्याचं जे फळ होतं ती म्हणजे इतकी ब्युटिफुल थेरी जी कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आहे ती तयार झाली होती. त्यामुळे हे तुम्हाला वाटत असेल खूप म्हणजे बेसिक किंवा एक सिम्पल अजम्पशन्स आहेत. होय हे सिम्पल अजम्पशन्स आहेत पण त्याचं जे फळ आहे ते खूप चांगलं होतं की कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. आणि ह्याने मिळालेले जे इक्वेशन्स आहेत आणि तुम्ही जर लॅबमध्ये एखादा एक्सपेरिमेंट केला तर हे दोघं खूप प्रिसाइसली मॅच होतात. खूप प्रिसाइसली मॅच होतात. आता खूप प्रिसाइसली का म्हणतोय तर ह्याच्यासाठी आपल्याला पुढचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे काय आयडियल गॅस आणि रिअल गॅस. कारण का मॅक्सवेल आणि बोल्झमनने ज्यावेळेला ते त्यांची कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस स्टार्ट केली त्यावेळेला हे दोन अजम्पशन्स केलं. प्लस अजून एक अजम्पशन्स काय होतं तर जे दोन गॅस मॉलिक्युल्स असणार आहेत ज्याला आपण रिजिड बॉल्स म्हणलं होतं ह्या दोन मॉलिक्युलमध्ये इंटरॅक्शन 0 आहे असं त्यांनी कन्सिडर केलं होतं. ओके त्यामुळे तुमचं थर्ड अजम्पशन्स काय असणार आहे तर मी थर्ड अजम्पशन इथं सांगतो तुम्हाला आणि त्याच्यावरून आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅस यातला आपल्याला फरक बघायचा आहे. तर त्यांचं थर्ड अजम्पशन असं होतं काय होतं बघा. समजा एखादा कंटेनर आहे. ओके कंटेनरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. आता समजा असे मी डॉटेडने दाखवतो. ओके स्पियर आता करण्यापेक्षा डॉटेड कारण आपण म्हणले इथे रिजिड बॉल्स आणि आपण काढवले थोडंसं त्यामुळे मी आता याच्या पुढं मी असं दाखवत येईन. ओके हे गॅसचे मॉलिक्यूल मी रिप्रेझेंट केलेले आहेत म्हणजे ॲक्च्युली असे नसणार आहेत पण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे गॅसचं. हा कंटेनर आहे रिजिड कंटेनर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर त्यांचं थर्ड अजम्पशन असं होतं हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत हे एकमेकांपासून बऱ्यापैकी दूर असणार आहेत, लांब असणार आहेत. त्यामुळे यांच्यातलं जे इंटरॅक्शन असणार आहे यांच्यातलं इंटरॅक्शन असणार आहे हे निग्लिजिबल असणार आहे. म्हणजे काय द इंटरॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस इज निग्लिजिबल. त्यांनी हे थर्ड किंवा बेसिक एक अजम्पशन कन्सिडर केलं होतं. तर काय केलं होतं बघा दोन गॅस मॉलिक्युलमधलं जे इंटरॅक्शन आहे हे निग्लिजिबल आहे म्हणजे त्यामध्ये कोणताच अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स नसणार आहे. म्हणजे जर तुम्ही दोन गॅस मॉलिक्यूल घेतला तर ते एकमेकांना अट्रॅक्ट सुद्धा करत नसणार आहेत आणि एकमेकांना ते रिपल सुद्धा करत नसणार आहेत. कारण का त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते बऱ्यापैकी जास्त असणार आहे. कारण तुम्ही जर सॉलिड बघितला तर सॉलिडमध्ये एक पार्टिकल खूप एकमेकांच्या जवळ असतात. जर तुम्ही लिक्विड बघितला तर त्यांच्यातलं जे पार्टिकलचं सेपरेशन असते थोडंसं वाढलेलं असते. आणि जर तुम्ही गॅसेस बघितला तर त्यांच्यातलं पार्टिकलमधलं सेपरेशन खूप जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू द सॉलिड अँड लिक्विड. त्यामुळे त्यांच्यातलं जे इंटरॅक्शन आहे
किंवा जो ॲटॉमिक फोर्स आहे एकमेकांना अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह करण्याचा तो खूप निग्लिजिबल असणार आहे. आणि ह्या बेसिक अजम्पशनवरून त्यांनी हा जो गॅस तयार केला त्यांनी या गॅसला म्हणलं आयडियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे काय, असा एक इमॅजिनरी गॅस की तो मॉलिक्यूल रिजिड बॉल सारखं काम करणार आहे, त्यांची मोशन रँडमली. ऑब्व्हियसली हे रिअल गॅसला सुद्धा ॲप्लिकेबल असतेच. आणि थर्ड काय तर इंटरॅक्शन हे निग्लिजिबल असते, पण हे रिअल गॅसला ॲप्लिकेबल नाही आहे, लक्षात ठेवा. समजलं. त्यामुळे आयडियल गॅस म्हणजे काय तर हे जे तुमचे बेसिक अजम्पशन्स आहेत, गॅस मॉलिक्यूलमधलं रिजिड बॉल्स आहेत, परत रँडम मोशन आहे त्यांची, परत 2 पार्टिकलमधलं इंटरॅक्शन निग्लिजिबल आहे, हे जे बेसिक अजम्पशन आहे हे फक्त आयडियल गॅसलाच लागू पडते. बरोबर आहे, लक्षात ठेवा. इंटरॅक्शन 2 पार्टिकलमधलं निग्लिजिबल आहे, कशासाठी, फक्त आणि फक्त आयडियल गॅससाठी. पण जर तुम्ही रिअल गॅस बघितला व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडियल अँड रिअल गॅस. आयडियल गॅस एक्झिस्टच नाही, इट इज नेव्हर एक्झिस्टेड. हा एक्झिस्टच नाही आहे, लक्षात ठेवा. याचं एक्झिस्टन्स नाहीच आहे कोणाचं, आयडियल गॅसचं. आयडियल गॅस हा एक्झिस्ट करतच नाही, पण त्याच्यापासून जी आपण अजम्पशन्स कन्सिडर केलेले आहेत आणि जी थेअरी डेव्हलप केलेली आहेत त्या थेअरीची इक्वेशन आपल्या रिअल गॅसला खूप चांगल्या पद्धतीने फिट होतात. त्यामुळे आयडियल गॅसची इक्वेशन आपण काय करतोय, डायरेक्ट रिअल गॅसला लावतोय अंडर सम कंडिशन्स. म्हणजे काय तर लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर. लो प्रेशर आणि जर हाय टेम्परेचर असेल तर रिअल गॅस हा आयडियल गॅससारखा काम करायला स्टार्ट करतोय, किंवा ह्या दोघांची इक्वेशन आपण आयडियल गॅसची इक्वेशन आपण रिअल गॅसला लावू शकतोय. हे लक्षात एक ठेवा. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आयडियल गॅस हा कधीच एक्झिस्ट नाही आहे. म्हणजे ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फ्लोरीन, तुम्ही कोणतेही गॅस घ्या, हे सगळे रिअल गॅसेस आहेत. कारण जर 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल असले तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करणारच आहेत ऑब्व्हियसली, किंवा रिपल तरी करणारच आहेत. त्यामुळं रिपल कधी करणार, ज्यावेळेला 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल खूप एकमेकांच्या जवळ येणार आहेत त्यावेळेला मधले जे सेंट्रल चार्ज पार्टिकल आहेत की ज्याला आपण प्रोटॉन्स म्हणतोय, ते प्रोटॉन एकमेकांना रिपल करणार आहेत कोलंबिक इंटरॅक्शनमुळे, कोलंबिक फोर्समुळे ते एकमेकांना रिपल करणार आहेत. कारण प्रोटॉन दोघे एकमेकांना ढकलणार आहेत. त्यामुळं जर तुम्ही हे बेसिक अजम्पशन कन्सिडर केला, इंटरॅक्शन बिटवीन एनी गॅस पार्टिकल और गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल फॉर रिअल गॅसेस, तर हे चुकीचं लागू पडते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे आयडियल गॅस फक्त आणि फक्त पुस्तकाचाच असतोय, तो कुठेच तुम्ही शोधायला जाऊच नका, भेटणार सुद्धा नाही. पण रिअल गॅसमध्ये बघितला, आता ही जी रूम आहे, रूममध्ये सुद्धा काहीतरी एअर आहे, एअर म्हणजे काय गॅसच असणार आहे, ही असणार आहे रिअल गॅस. आयडियल गॅस एक्झिस्ट नसते, पण आयडियल गॅसपासून जी थेअरी आपण तयार केलेली आहे बेसिक अजम्पशन म्हणून, तर त्याचं जे इक्वेशन आहे ते आपण रिअल गॅसला लावतोय आणि आपल्याला हवे असणाऱ्या प्रिसिजनपर्यंत उत्तर आपल्याला भेटतात. मग आपण आयडियल गॅस का कन्सिडर केला असेल तर जर आपल्याला इक्वेशन जर सॉल्व करायचे असेल तर आपण बेसिक अजम्पशन्स करतोय बघा. म्हणजे काय तर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये स्टडी केलाचा रिअल नंबर्स, आणि जर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे असेल तर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही एक स्टडी करताय. कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला क्युबिकची काही इक्वेशन सॉल्वच करता येत नाही. म्हणजे b² - 4ac जर तुमचा निगेटिव्ह आला तर, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आपल्या डे टू डे लाईफमध्ये कधीच भेटत नाही. म्हणजे लेंथ तुमची 2i आहे किंवा 3i असं कधीच भेटत नाही, पण ते घेणं नेसेसरी पडते. बरोबर आहे. जर त्याचा इमॅजिनरी पार्ट 0 केला तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये रिअल नंबर्स तयार होतात. सेम तसंच आयडियल गॅस कुठंच आपल्याला भेटत नाही. जगात कुठेही गेला तरी तुम्हाला आयडियल गॅस भेटणार नाही. पण आयडियल गॅसची जी अजम्पशन्स करून आपण जी थेअरी तयार केली आहे, त्या थेअरीचं जे इक्वेशन्स आहेत ती रिअल गॅसला फिट बसतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आयडियल गॅस आणि रिअल गॅसमधला हाच फरक आहे. आयडियल गॅस ह्या बेसिक अजम्पशनवर चालतोय, आणि मेन अजम्पशन कुठला आहे बघा आयडियल आणि रिअल गॅसमध्ये दोघांच्या डिस्टिंग्विश करणारा तर इंटरॅक्टिव्ह फोर्स किंवा इंटरॅक्शन. आयडियल गॅसेसमध्ये 2 पार्टिकलमधले इंटरॅक्शन हे 0 असते किंवा निग्लिजिबल असते, आणि रिअल गॅसमध्ये ते नॉट इक्वल टू 0 असते. म्हणजे समथिंग काहीतरी असते ज्याला आपण वॅन डर वॉल फोर्सेस म्हणतोय किंवा कोलंबिक इंटरॅक्शन असेल, ते असणारच आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळं जे तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन तयार केलं होतं बघा मागच्या लेक्चरला, PV = NRT, PV = NRT आयडियल गॅस इक्वेशन, तर ते कसं होतं बघा, तर ते इक्वेशन हे असं होतं, PV प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स टाइम्स युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट टाइम टेम्परेचर. PV = NRT हे तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन तयार केलं होतं. बरोबर आहे. हे आयडियल गॅस इक्वेशन तुम्ही तयार केलं होतं. सेम तसंच जर तुम्ही रिअल गॅस इक्वेशन जर तुम्ही बघितला, रिअल गॅससाठी जर तुम्ही इंटरॅक्शन नॉट इक्वल टू 0 घेतला तर हे इक्वेशन थोडंसं मॉडिफाय होते. तर ते इक्वेशन असं होते, AN² / V²
टाइम्स व्ही मायनस एन बी इज इक्वल टू NRT. हे तुमचं रिअल गॅस इक्वेशन तयार होणार आहे. तर बघा आयडियल गॅस इक्वेशन कसं आहे, PV इज इक्वल टू NRT. आणि रिअल गॅस इक्वेशन कुठलं आहे बघा, P प्लस A N2V प्लस इंटू V मायनस NB इज इक्वल टू NRT. आणि ह्याला म्हणतोय, याला आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतोय. आयडियल गॅस इक्वेशन. ओके, हे गॅस इक्वेशन सगळे रिअल गॅसेस फॉलो करतात. लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला हे इक्वेशन फॉलो करतात. आणि जे रिअल गॅस इक्वेशन आहे बघा, ह्या इक्वेशनला म्हणतो आपण व्हॅन डर वॉल इक्वेशन. व्हॅन डर वॉल्स इक्वेशन फॉर रिअल गॅसेस. ही इक्वेशन कशासाठी आहे, रिअल गॅसेससाठी आहे. व्हॅन डर वॉल्स इक्वेशन फॉर रिअल गॅसेस. आता ही दोन इक्वेशन बघितला तर तुम्हाला काहीतरी सिमिलरिटी जाणवल बघा. NRT N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर. म्हणजे तुमची राईट हँड साईड सेम दिसाल्या. पण जर लेफ्ट हँड साईड बघितला P इंटू V आणि या P मध्ये समथिंग काहीतरी ॲड केले बघा, ही इंटरॅक्शनची टर्म A. आणि ह्या व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये सुद्धा NB नावाची एक टर्म ॲड केलेली आहे बघा. म्हणजे ही दोन्ही इक्वेशन सेम दिसतात, फक्त ह्या पहिल्या ब्रॅकेटमधली ही टर्म आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधली ही टर्म तुमची नसेल तर. म्हणजे तर बघा आता, जर व्हॅन डर वॉल इक्वेशन फॉर रिअल गॅसेस आहे, जर ह्या इक्वेशनमध्ये A आणि B ची व्हॅल्यू जर 0 असेल, A आणि B ची व्हॅल्यू जर तुमची 0 असेल, इफ A इक्वल टू 0 अँड B इक्वल टू 0, देन धिस व्हॅन डर वॉल इक्वेशन इज रिड्युसेस टू आयडियल गॅस इक्वेशन. कारण जर A इथं 0 टाकलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये फक्त राहणार आहे V इंटू V मायनस 0 म्हणजे V इज इक्वल टू NRT. म्हणजे अंडर दिस कंडिशन, म्हणजे A इज इक्वल टू 0, B इक्वल टू 0, ज्याला व्हॅन डर वॉल्स इंटरॅक्शन म्हणतात. आणि हे जे A आणि B आहेत त्याला आपण म्हणतो व्हॅन डर वॉल्स कॉन्स्टंट्स. व्हॅन डर वॉल्स कॉन्स्टंट्स. जर तुम्ही JEEचा स्टडी करत असला किंवा नीटचा स्टडी करत असला तर हे इक्वेशन कधीच विसरू नका. तुम्हाला स्टेट बोर्डला हे इक्वेशन नाही आहे, पण तुम्हाला JEEला ऑब्व्हियसली ते लागणारच आहे. त्यामुळं इफ A इक्वल टू 0 अँड B इक्वल टू 0, दिस व्हॅन डर वॉल इक्वेशन इज कन्वर्टेड टू द आयडियल गॅस इक्वेशन. त्यामुळे A इज इक्वल टू B इज इक्वल टू 0ला जे व्हॅन डर वॉल इक्वेशन आहे, व्हॅन डर वॉल इक्वेशन इज रिड्युसेस टू कशात कन्वर्ट होणार आहे, तर आयडियल गॅस इक्वेशन. त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कशात, तर इफ A इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू 0, A आणि B काय असणार आहेत, तर कॉन्स्टंट असणार आहेत. आणि ते कॉन्स्टंट काय सांगत असणार आहेत, तर दोन पार्टिकलमधलं इंटरॅक्शन कसं असणार, इंटरॅक्टिव्ह टर्म्स आहेत त्या A आणि B. तर बघा त्या दिवशी 0 असल्या तर हे व्हॅन डर वॉल्सचं इक्वेशन हे आपलं जे आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं आयडियल गॅस इक्वेशन त्याच्यासारखं रिड्यूस होणार आहे. त्यामुळं हाच मेन फरक आहे आयडियल अँड रिअल गॅसेस. हे आहे रिअल गॅस इक्वेशन, हे आहे रिअल गॅस इक्वेशन आणि हे आहे आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे रिअल गॅसमधलं जे एकमेकांच्यातलं ॲटॉमिक इंटरॅक्शन आहे ते जर आपण निग्लिजिबल कन्सिडर केलं तर आपल्याला आयडियल गॅसची इक्वेशन्स मिळतात. किंवा आयडियल गॅस जर तुम्ही इक्वेशन असतील तर ती तुम्ही रिअल गॅसला लावू शकताय. कधी, हे एक लक्षात ठेवा नेहमी, लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला. हाय टेम्परेचर आणि लो प्रेशर असेल तर तुम्ही आयडियल गॅसची इक्वेशन तुम्ही रिअल गॅसला लावू शकताय. किंवा जर दोन पार्टिकलमधले ॲटॉमिक इंटरॅक्शन खूप कमी असेल तरीसुद्धा तुम्ही ही जी आयडियल गॅस इक्वेशन आहेत ते तुम्ही रिअल गॅसला डायरेक्ट लावू शकताय. हे एक लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये क्लासिफिकेशन करू शकतो किंवा त्या दोघांच्यातला मेन फरक आपण सांगू शकतो. नेहमी हे लक्षात ठेवा, रिअल गॅस हे रिअल असतात, आयडियल गॅस हे आयडियल असतात. आयडियल गॅस कधीच एक्झिस्टेड नसतात. ते फक्त बेसिक अजम्पशन्स म्हणजे जी आपली कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसची इक्वेशन्स आहेत ती सिम्प्लिफाय व्हावीत इझिली. आपण कन्सिडरेशन कशासाठी करतोय, आपल्याला काही गोष्ट जर समजा अवघड वाटत असेल त्याला इझी करण्यासाठी काही कन्सिडरेशन्स करतोय आणि हे कन्सिडरेशनमधनंच आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन मिळते. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅसमधलं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. तर ह्याचा पुढचा एक मेन पार्ट असणार आहे. तर आपण जे बेसिक सेकंड अजम्पशन बघितलं होतं बघा, काय बघितलं होतं सेकंड अजम्पशन, तर ऑल मॉलिक्युल्स मूव्हिंग इन ऑल डायरेक्शन रँडमली. बरोबर आहे. प्रत्येक मॉलिक्युल रँडम डायरेक्शनमध्ये
मूव्ह होत असणार आहे. म्हणजे तुमचे 3 डायमेन्शनल स्पेस असणार आहे ऑब्विसली. म्हणजे जर एखादा मी आता इथं एक 2 डायमेन्शनल डायग्राम करतो आणि तुम्हाला 3 डायमेन्शनल डायग्राम त्याची तुम्ही इमॅजिन करू शकता. तर तुम्ही आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तर तो पार्टिकलच्या रँडमनेसवर डिपेंडंट असणार आहे. रँडमनेस. रँडमनेस म्हणजे काय? एक पर्टिक्युलर फिक्स पॅटर्न आहे किंवा फिक्स अशी ट्रॅजेक्टरी नाही. रँडम कोणत्याही अस्ताव्यस्त डायरेक्शनमध्ये तो पार्टिकल जाणार आहेत. ओके, रँडमनेस आपल्याला बघायचा आहे. आणि या रँडमनेसवरून आपल्याला एक इक्वेशन काढायचं आहे. इक्वेशन म्हणण्यापेक्षा एक फिजिकल क्वांटिटी स्टडी करायची की ज्याचे नेम आहे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ. आणि हे सुद्धा एक बेसिक अजम्पशन होतं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमधील सुद्धा. त्यामुळं जे आपलं सेकंड अजम्पशन होतं बघा, कुठलं, सगळे पार्टिकल रँडम डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात, त्याचं आउटपुट म्हणजे मीन फ्री पाथ असणार आहे. मीन फ्री पाथ. आणि तो डिनोट कशाने करतात, तर तो लॅम्बडा ह्या ग्रीक सिम्बॉलनं आपण रिप्रेझेंट करतो. जर ऑप्टिक्समध्ये बघितला तर लॅम्बडा वेव्हलेंथसाठी आहे. आणि जर तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये बघितला तर लॅम्बडा हे कशासाठी असणार आहे, मीन फ्री पाथ. आता बघा मीन आहे, मीन म्हणजे काय रे, मीन म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेज का रे, कारण जर तुम्ही न्यूटनचे लॉज बघितला 1-2 पार्टिकलसाठी तुम्ही इझिली लावू शकताय. पण जर इतक्या ॲव्होगॅड्रो नंबर इतक्या नंबर ऑफ पार्टिकलसाठी लावला तर तुम्हाला जर क्वांटिटी स्टडी करायची असेल तर तुम्हाला सगळ्या क्वांटिटीचं ॲव्हरेज घेणं गरजेचं पडते. बरोबर आहे. म्हणजे क्लासमध्ये समजा 40 मुलं आहेत आणि ह्या 40 मुलांची मला ॲव्हरेज काढायची, ॲव्हरेज हाईट काढायची आहे. तर तुम्ही प्रत्येक मुलग्याच्या हाईटचं तुम्ही काहीच रिडिंग्स घेणार आहेत आणि सगळ्यांचं तुम्ही ॲव्हरेज काढणार आहे. मग ॲव्हरेज व्हॅल्यू काय सांगत असणार आहे, तर सगळ्या मुलांची जी हाईट असणार आहे त्या सगळ्यांची ॲडिशन आणि त्याला नंबर ऑफ स्टुडंट्सना आपण डिव्हिजन करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जर नंबर ऑफ स्टुडंट्स जर जास्त असतील, समजा एक स्टुडंट असला तर त्याची हाईट आपण इझिली सांगू शकतोय समथिंग, ओके, काहीतरी सेंटीमीटरमध्ये असेल, 180 सेंटीमीटर 170 सेंटीमीटर तुम्ही सांगू शकताय. पण ते जर 30-40 मुलं असतील तर प्रत्येकाची आपण सांगू शकत नाही. मग आपण काय करतोय, त्या क्लासची ॲव्हरेज काय करतोय, हाईट काढतोय आणि ती म्हणजे आपण ती रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून देतोय. सेम तसंच मीन फ्री पाथ सुद्धा तसंच असणार आहे. जर आपले नंबर ऑफ पार्टिकल्स हे 10⁻23 इतक्या मोठ्या रेंजमध्ये असतील तर आपण एका इंडिव्हिज्युअल पार्टिकलसाठी आपण स्टडी करणार नाही आहोत, तर नंबर ऑफ पार्टिकलसाठी आपण ॲव्हरेज काढतोय. त्यामुळे मीन म्हणजे काय, ॲव्हरेज, मध्य. फ्री म्हणजे काय, तर ते तुम्हाला थोड्याच वेळात कळून जाईल. आणि पाथ म्हणजे काय, तर डिस्टन्स असणार आहे. मीन फ्री पाथ म्हणजे काय, तर याचं आता मी तुम्हाला थोडंसं नॉलेज देतो. तर पहिला रँडमनेस म्हणजे काय ते तुम्हाला माहीत आहे. प्रत्येक पार्टिकल गॅस, समजा इथं आपण कन्सिडर करूया, आता एक गॅसचा कंटेनर कन्सिडर करूया, रिजिड. समजा हे मी रिजिड डॉट तुम्हाला दिसणार नाहीत, मी थोडीशी बल्की काढतो, थोडीशी मोठी काढतो. समजा असे थोडेसेच मी गॅस मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत. ॲक्च्युली नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त असणार आहेत, पण मी एक 5 ते 6 मॉलिक्युल्स काढलेले आहेत. प्रत्येकजण त्याच्या इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटी असणार आहेत पॉसिबल ऑल डायरेक्शन्समध्ये. समजा इथं अजून एक पार्टिकल काढतो, अशा त्याच्या पॉसिबल ऑल व्हेलॉसिटीज असणार आहेत. म्हणजे असे पार्टिकल्स मी काढलेले आहेत. समजा हे पार्टिकल्स मी रिजिड डॉट काढतो, म्हणजे त्यांना मी थोडंसं हे करतो. तर हे तुमचे रिजिड डॉट बॉल्स आहेत. तर हे सगळ्या डायरेक्शनमध्ये रँडमली मोशनमध्ये असणार आहेत. प्रत्येकाची व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे, हे एक लक्षात ठेवा. प्रत्येक रिजिड जर डॉट बघितला तर प्रत्येकाची व्हेलॉसिटी ही वेगवेगळी असणार आहे. तर बघा, रँडमनेस म्हणजे हेच, प्रत्येक पार्टिकल आहे गॅसचा किंवा प्रत्येक गॅसचा जो मॉलिक्युल आहे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने जात आहे. भले त्यांचे मास किंवा तुमचं जी साईज आहे ती सेम असू दे, कारण जर गॅस म्हटला तर त्यांचं मास सेमच असणार आहे. हे सुद्धा एक अजम्पशनच त्यांनी कन्सिडर केलं की प्रत्येक गॅसचा जो मॉलिक्युल आहे हा दुसऱ्या गॅससारखाच असणार आहे, म्हणजे बाय मीन्स ऑफ साईज अँड मास. म्हणजे हे जे आपले जे सगळे पार्टिकल्स असणार आहेत त्या सगळ्यांचं मास सेम असणार आहे, प्रत्येकाची साईज सेम असणार आहे. फक्त काय असणार आहे, व्हेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. म्हणजे हा त्या डायरेक्शनमध्ये असेल तर व्हेलॉसिटी काहीतरी वेगळी असणार आहे, हा त्या डायरेक्शनमध्ये असेल स्पीड आणि व्हेलॉसिटी काहीतरी वेगळी असणार आहे. हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे बघा, प्रत्येक पार्टिकलचं मास सेम असणार आहे, साईज सेम असणार आहे, पण व्हेलॉसिटी वेगळी असणार. व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्याची एकतर स्पीड वेगळी असणार आहे किंवा त्याची डायरेक्शन तर वेगळी असणार आहे. याला म्हणतो आपण रँडमनेस. रँडमनेस म्हणजे काय, प्रत्येक पार्टिकल कोणत्याही अस्ताव्यस्त डायरेक्शनमध्ये जाते.
समजा यांचं कोलिजन सुद्धा होणार आहेत, नंबर ऑफ कोलिजन सुद्धा होणारच आहेत ऑब्व्हियसली. ह्यातलं आता मी एका पार्टिकलची फक्त ट्रॅजेक्टरी मी कन्सिडर करणार आहे, एका पार्टिकलची मी ट्रॅजेक्टरी कन्सिडर करणार आहे. यातला समजा मी कोणता पार्टिकल घेऊ, तर हा समजा पार्टिकल मी ॲज अ सॅम्पल म्हणून घेतला, हा पार्टिकल. ओके, हा पार्टिकल मी सॅम्पलमध्ये घेतलेला आहे. तर हा काय होणार आहे बघा, हा इथं जाऊन कोलाइड होणार आहे, इथं जाऊन कोलाइड होणार आहे. परत इथं कुठं तर दुसरा एखादा मॉलिक्यूल असेल, हा याच्याशी कोलाइड झाला आणि याने स्वतःची ट्रॅजेक्टरी चेंज केली. इथं एक समजा दुसरा एखादा मॉलिक्यूल आहे, तर याच्याशी कोलिजन झालं, हा त्याची ट्रॅजेक्टरी चेंज झाली. परत हा कंटेनर बरोबर आला, परत इथं आला, इथं अजून एक थर्ड मॉलिक्यूल आहे समजा कन्सिडर, तर हा चेंज झाला थोडासा, इथून तो परत असा झाला, परत हा पार्टिकल असा आला, परत कोलिजन होऊन इथं थर्ड मॉलिक्यूल आहे, इथून परत झाला. ओके, अशी त्याची मोशन कशी असणार आहे, अशी त्याची रॅन्डम मोशन असणार आहे ऑब्व्हियसली. हां, मी फक्त एकच पार्टिकल कन्सिडर केलं, ह्या पार्टिकलची मी ट्रॅजेक्टरी कन्सिडर केलेलं आहे. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजे काय बघा, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बिटवीन द टू कोलिजन्स. म्हणजे काय, समजा हा पार्टिकल, समजा हे थोडंसं मला जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मी एक जस्ट सिंगल कोलिजन कन्सिडर करतो, जस्ट सिंगल कोलिजन कन्सिडर करतो एका पार्टिकल, बाकीचे कोणतेच पार्टिकल आता मी कन्सिडर करणार नाही. ओके, समजा एक पार्टिकल इथं आहे स्टार्टिंगला, तो इथं गेला, तो कोलिजन झाला, परत इथं आला, कोलिजन कोलिजन, परत असे नंबर ऑफ कोलिजन झालेले आहेत आणि तो लास्टला फायनली इथं आहे. इथून तो पुढं असं काहीतरी त्याची ट्रॅजेक्टरी असणार, म्हणजे स्टार्टिंग त्याने इथून केला आणि त्याची एंड असणार आहे इथं. ओके, म्हणजे मीन फ्री पाथ म्हणजे काय बघा, इथून हा पार्टिकल इथं जाणार आहे, तर इथंपर्यंत दुसरा पार्टिकल असणार आहे, इथून त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे आणि तो परत ह्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे, इथं परत अजून एक कोलिजन होणार आहे, इथे एक. तर प्रत्येक कोलिजनमध्ये बघा डिस्टन्स वेगवेगळा आहे, बरोबर आहे. प्रत्येक कोलिजनच्या मध्ये डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे पार्टिकलनं ते वेगवेगळं आहे आणि हेच म्हणजे मीन फ्री पाथ असणार आहे. द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ पार्टिकल बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन इज नोन ॲज द मीन फ्री पाथ. म्हणजे दोन कोलिजनच्या मध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे एखादा पार्टिकल त्याला आपण मीन फ्री पाथ म्हणणार आहे. ओके, मग समजा पहिल्या कोलिजनमध्ये x1 इतकं डिस्टन्स फॉलो केलं, पहिल्या फर्स्ट कोलिजनमध्ये काय केलं, म्हणजे ह्या कोलिजनमध्ये हे डिस्टन्स आहे ते x1 आहे, इथून ते इथं जोपर्यंत त्याचं हे x2 डिस्टन्स असणार, इथून ते इथंपर्यंत जोपर्यंत x3 डिस्टन्स असणार आहे. असं n इतके नंबर ऑफ कोलिजन झाले समजा, तर x1 x2 x3 x4 असं xn इतके नंबर ऑफ कोलिजन्स झाल्यानंतर xn इतके तुमचे डिस्टन्सेस असणार आहेत करस्पॉन्डिंग, आणि नंबर ऑफ कोलिजन्स किती असणार, ऑब्व्हियसली n इतका असणार आहे. हां, तर मीन फ्री पाथ लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, तर मीन फ्री पाथ लॅम्बडा म्हणजे काय, तर x1 प्लस x2 प्लस x3 अप टू xn डिवाइड बाय n म्हणजे तुमचा मीन फ्री पाथ असणार आहे. समजलं, हे म्हणजे मीन फ्री पाथचं इक्वेशन असणार आहे. म्हणजे ही तुमची मीन फ्री पाथची काय असणार आहे, कंडिशन असणार आहे. कंडिशन म्हणण्यापेक्षा काय असणार आहे, एक्सप्लेनेशन तुम्ही असं देऊ शकताय की मीन फ्री पाथ म्हणजे काय असणार आहे, तर n इतके नंबर ऑफ कोलिजन्समध्ये एखादा पार्टिकलनं ॲव्हरेज डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे, हां, तर ते म्हणजे तुमचं मीन फ्री पाथ लॅम्बडा असणार आहे. आणि मीन फ्री पाथ लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, तर हे बघा डिस्टन्स डिवाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे डिस्टन्स डिवाइड बाय डायमेन्शनलेस क्वांटिटी इज इक्वल टू डिस्टन्स. त्यामुळे मीन फ्री पाथचं युनिट काय असणार आहे, लेंथ सारखं असणार आहे. हां, त्यामुळं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मीन फ्री पाथ किती असणार आहे, m⁻0 l⁻1 t⁻0. तुम्हाला 11वीला फर्स्ट चॅप्टरमध्ये ते झालेलंच आहे डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये. ओके, त्यामुळे हे एक लक्षात ठेवा, मीन फ्री पाथ तुम्ही असं तुम्ही लक्षात ठेवू शकताय. काय, तर मीन फ्री पाथ म्हणजे काय, ॲव्हरेज ऑफ ऑल डिस्टन्सेस ट्रॅव्हल बाय अ पार्टिकल बिटवीन द n नंबर ऑफ सक्सेसिव्ह कोलिजन्स, n नंबर ऑफ सक्सेसिव्ह कोलिजन्स. हां, हे लक्षात ठेवा. किंवा जर तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जर तुम्ही यूज केला आणि त्याच्याद्वारे जर तुम्ही मीन फ्री पाथ कॅल्क्युलेट केला, तर मीन फ्री पाथ तुम्हाला एक इक्वेशन देते, त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही मीन फ्री पाथ घेऊ शकताय. पण हे काय आहे, तर हे सगळ्यात बेसिक अजम्पशन आहे. काय, तर मीन फ्री पाथ म्हणजे काय, ॲव्हरेज ऑफ ऑल डिस्टन्सेस. म्हणजे काय, समजा 3 मी कोलिजन्स घेतो आणि 3 कोलिजनमध्ये एखाद्या पार्टिकलने समजा 2 युनिट असं डिस्टन्स, युनिट म्हणजे काय, आता मीटर मी घेऊ शकत नाही कारण 2 मीटर म्हणजे खूप मोठं होते. हां, 2 सेंटीमीटर कन्सिडर करूया, एक आयडियल कंडिशन. जर 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केलं एखाद्या पार्टिकलनं, नंतर लवकर त्याचं कोलिजन झालंच नाही, त्यावेळेला त्यानं समजा 5 सेंटीमीटर त्यानं ट्रॅव्हल केलं, आणि थर्ड
जे तुमची कोलिजन असणार आहे त्याच्यासाठी त्यानं परत पाच नको तर 3 सेंटीमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला असं कन्सिडर करूया. असे 3 कोलिजन्समध्ये पार्टिकल पहिल्या कोलिजनमध्ये 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केला, दुसऱ्या कोलिजनमध्ये 5 सेंटीमीटर आणि तिसऱ्या कोलिजनमध्ये 3 सेंटीमीटर ट्रॅव्हल केलेला आहे. तर टोटल डिस्टन्स किती असणार आहे बघा, 2 + 5 + 3 इतकं सेंटीमीटर असणार आहे, बरोबर आहे. तर टोटल डिस्टन्स किती बघा, 10 सेंटीमीटर डिस्टन्स इतकं ट्रॅव्हल केलं. पण नंबर ऑफ कोलिजन्स किती झाले बघा, इथं पहिलं कोलिजन झालं, कारण इथून इथं जोपर्यंत पहिलं कोलिजन, इथं दुसरं कोलिजन आणि थर्ड कोलिजन, म्हणजे नंबर ऑफ कोलिजन्स किती आहेत 3. त्यामुळे 10/3 म्हणजे 3.33च्या ॲव्हरेज म्हणजे जवळपास येते. त्यामुळे तुमचं मीन फ्री पाथ लॅम्बडा किती असणार आहे, 3.33 सेंटीमीटर. समजलं. असं तुम्ही कॅल्क्युलेट म्हणजे असं तुम्ही मॅथमॅटिकली इमॅजिन करू शकताय. 3.33 सेंटीमीटर आपल्या ॲक्च्युली रिअल गॅसला नसते, पण हे तुम्हाला समजून जावं मीन फ्री पाथ म्हणजे काय असते, तर ह्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे 3.33 सेंटीमीटर. हे बघा, हे असं तुम्ही मॅथमॅटिकली बघू शकताय. आणि जर तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस यूज केला तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे अजम्पशन्स घेऊन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक मीन फ्री पाथचं इक्वेशन मिळते. आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर हे कसं असणार आहे, तर लॅम्बडा = 1/√2π d²ρ हे तुमचं मीन फ्री पाथचं इक्वेशन भेटणार आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जर तुम्ही सॉल्व्ह केला किंवा त्याची जर बेसिक अजम्पशन्स घेऊन तुम्ही आयडियल गॅससाठी लावला आणि त्याच्यावरून जर मीन फ्री पाथ कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला असा मीन फ्री पाथ मिळणार आहे 1/√2π d²ρ. √2 कॉन्स्टंट आहे, पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे. राहिलं कोण, डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ अ मोलिक्यूल. हा मोलिक्यूलचा जो डायमीटर आहे त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये असणार आहे. त्यामुळे बघा लॅम्बडा कसा असणार आहे बघा, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². ओके. आणि ऑल्सो लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ρ. त्यामुळे बघा डी म्हणजे काय, डायमीटर. म्हणजे डायमीटर जर मोठा झाला म्हणजे काय, जर एखादा गॅस मॉलिक्यूल इतका छोटा आहे आणि दुसरा गॅस मॉलिक्यूल जर समजा इतका मोठा आहे, समजाले म्हणजे हे असं तुम्हाला असं सांगण्यापेक्षा 2 सेपरेट कंटेनर घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर बघा 2 मी सेपरेट कंटेनर्स घेतलेले आहेत, ए आणि बी तुम्ही असं म्हणला तरीही चालेल. त्याच्यात 2 वेगवेगळे गॅस मॉलिक्युल्स आहेत. तर पहिलं गॅस मॉलिक्यूल आहेत बघा, त्याची साईज इतकी आहे, म्हणजे त्याची साईज खूप कमी आहे गॅस मॉलिक्यूलची, कन्सिडर करा इतके आहेत. आणि जर दुसरे गॅस मॉलिक्यूल आहेत ते थोडेसे मोठे मी काढतो म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी मदत म्हणून मी इतके मोठे काढलेले आहेत. ॲक्च्युली गॅस मॉलिक्यूल इतके मोठे नसणार आहेत, पण तुम्ही कन्सिडर करा. ओके. असे 3-4 गॅस मॉलिक्यूल्स असणार आहेत आणि प्रत्येकाची वेलोसिटी काहीतरी वेगवेगळी आहे असं कन्सिडर करा तुम्ही. ओके. तर ह्याच्यात साईज कोणाची कमी आहे बघा, तर ह्याची साईज कमी आहे. त्यामुळं हे एकमेकांना कोलाईड सहज होणार आहेत, त्यामुळं त्यांचे कोलिजन सुद्धा कमी होणार आहेत आणि त्यांचा मीन फ्री पाथ वाढणार आहे. म्हणजे 2 सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये तुम्हाला खूप डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल करायला लागणार आहे. त्यामुळे डीची व्हॅल्यू कमी असली तर लॅम्बडा वाढणार आहे ऑब्व्हियसली. म्हणजे पार्टिकलची साईज जर कमी असेल तर कोलिजन्स कमी होणार आहेत आणि मीन फ्री पाथ सुद्धा कमी असणार. पण तेच जर तुमचं साईज जर मोठे असतील, म्हणजे जर तुमचे रिजिड डॉट्स आपण जे कन्सिडर करतो ते जर मोठे असतील, मॉलिक्यूलची साईज जर जास्त असेल तर काय होणार आहे बघा, तुमचा मीन फ्री पाथ कमी असणार आहे. ते एकमेकांना लगेच इझिली कोलाइड होणार आहे, त्यामुळे तुमचा मीन फ्री पाथ कमी होणार आहे. हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d². आणि सेकंड काय बघा, लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ρ म्हणजे काय, तर डेन्सिटी ऑफ अ गॅस असणार आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. त्यामुळे जर तुमची डेन्सिटी जास्त असेल, डेन्सिटी जास्त असेल तर मीन फ्री पाथ कमी असणार आहे. डेन्सिटी जास्त म्हणजे काय, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स खूप जास्त आहेत. नंबर ऑफ दिलेल्या व्हॉल्यूममध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स खूप जास्त आहेत असं कन्सिडर करा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स खूप जास्त आहेत म्हणजे तुमची डेन्सिटी खूप जास्त आहे. ओके. असं सगळीकडे पार्टिकल भरलेले आहेत गॅस कंटेनरमध्ये. जर तुमच्या जे तुमचा गॅस कंटेनर आहे त्यातले जे पार्टिकल आहेत हे नंबर ऑफ पार्टिकल्स खूप जास्त आहेत, म्हणजे तुमची डेन्सिटी जास्त असेल तर मीन फ्री पाथ कमी असणार. म्हणजे काय, 2 सक्सेसिव्हमध्ये डिस्टन्स खूप कमी असणार आहे, 2 कोलिजन्समध्ये खूप डिस्टन्स कमी असणार आहे. समजलं. आणि तेच जर डेन्सिटी खूप कमी असेल, डेन्सिटी खूप कमी म्हणजे काय, तर डेन्सिटी खूप म्हणजे कमी असणार आहे म्हणजे काय, तर 2 ते 3 पार्टिकल आहेत असं कन्सिडर करा. तर यांचं कोलिजन सहजा होणारच नाही आणि त्यामुळे तुमचं मीन फ्री पाथ खूप मोठा असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा.
मीन फ्री पाथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज ऑफ अ मॉलिक्यूल किंवा गॅस पार्टिकल म्हणला तरी चालेल, आणि मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ अ गॅस. हे लक्षात ठेवा. समजलं. त्यामुळे मीन फ्री पाथ जरी आपण स्टॅटिस्टिकली कॅल्क्युलेट केलं x1 + x2 + x3 अप टू xn डिवाइड बाय n जर लॅम्बडा म्हणलं तरी आपण लॅम्बडा आपण कसं रिलेट करू शकतोय, लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2πd² रो. हे लक्षात ठेवा. डी म्हणजे डायमीटर किंवा साईज ऑफ अ मॉलिक्यूल आणि रो म्हणजे काय असणार आहे, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ अ गॅस. हे लक्षात ठेवा. डेन्सिटी ऑफ अ गॅस म्हणजे काय असणार आहे, तर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी असणार आहे. तर ते मास अपॉन व्हॉल्यूम नसणार आहे. त्यामुळे इथं n/v लिहिला तरी पण चालेल. त्यामुळे बघा आज आपण काय काय बघितलं, तर बिहेवियर ऑफ गॅसेस, कसं गॅस बिहेव करते, आयडियल गॅस आणि रिअल गॅसमधला काय फरक असतोय ते फक्त इंटरॅक्शनवर डिपेंडेंट असते. इंटरॅक्शन जर निग्लिजिबल असेल तर आयडियल गॅस, इंटरॅक्शन जर नॉन झिरो आपण कन्सिडर केलं तर आपला रिअल गॅस असणार आहेत ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर मीन फ्री पाथ नावाची एक स्टॅटिस्टिकल क्वांटिटी बघितली. स्टॅटिस्टिकल का, कारण आपण मीन काढलेला आहे. मीन म्हणजे काय, ॲव्हरेज काढलेला आहे. नंबर ऑफ डाटाचा आपण ॲव्हरेज काढलेला आहे, त्यामुळे मी त्याला स्टॅटिस्टिकल क्वांटिटी म्हणलेली आहे. मीन फ्री पाथ ज्याला आपण लॅम्बडा म्हणतोय त्याचं आपण डिस्कशन इथं बघितलेलं आहे. थँक्यू.